सांगाल तुम्ही कशासाठी पोलीस स्टेशनला आलात, काय मागणी आहे तुमची? सस्ने जय महाराष्ट्र. आपल्याला माहीतच आहे जयंत पाटील साहेबांनी किंवा विरोधी पक्षांनी आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं आणि ज्या पत्रामध्ये मुरबाड विधानसभेच्या बूथ नंबर 8 मध्ये जे अफरातफर किंवा 400 मतदानांच्या समोर पत्ता नाही असं काही जे नमूद केलेलं होतं, त्याच्यावरती पुन्हा एकदा आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून या यादीवरती अध्ययन केलं. आता जी प्रारूप यादी जिल्हा परिषदसाठी प्रसारित झाली त्या यादीमध्ये आणि विधानसभेच्या यादीमध्ये जवळपास 742 मतांचा फरक जाणून आला. तो फरक कसा आला याचं जेव्हा आम्ही जाऊन खोलामध्ये चेक केलं असता अशी लोक तर खडवलीमध्ये राहतच नाही, निदर्शनास आलं. आम्ही BLOंना देखील फोन केला. BLOंचं म्हणणं आहे की आमच्या अप्रुव्हल शिवाय ही नावं ॲड केली जाऊ शकत नव्हती. मग BLOंचा ID वापरून कुठल्या अशा शक्तींनी ही नावं ॲड करण्याचा प्रयत्न केला. कुठलाही नाव नोंदणी करत असताना त्याचा पत्ता, त्याचं ओळखपत्र हे दाखल करावं लागतं. मग जी लोक खडवलीमध्ये राहतच नाही अशा लोकांना खोट्या घरपट्ट्या, खोटी आधार कार्ड कोणी बनवली? याच्यासाठी याचा अर्थ प्रथम दर्शनी तर हे दिसून येतं की कुठेतरी पर्सोनेशनचा, कुठेतरी फॉर्जरीचा, कुठेतरी बोगस मतदान दाखल करण्याचा हा जो गुन्हा आहे, हा क्राईम झालेला आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या सगळ्या पक्षाच्या वतीने आम्ही आज पोलीस स्टेशनला गृह विभागाकडे ही मागणी करतोय की अशा संबंधित सर्व बोगस व्यक्तींवरती ज्यांनी या प्रतापामध्ये सामील झालेले त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी. दुसरी एक मी खडवली विभागाच्या खडवली ग्रामपंचायतमधील सर्व मतदारांना एक आवाहन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.